आता मुलं पनवेलला गेलेली आहेत कारण आम्ही चाललोय गावाला एका दिवसासाठी। हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना। तर मी आता आलेली आहे बँकेत, माझं काम होतं म्हणून आलेली होती 11 वाजता। तर दुपारचे आता 2 वाजलेले आहेत तरी सुद्धा माझं काही काम झालेलं नव्हतं, तर मी 2 वाजता घरी गेली। तर आत्ताच मी घरी पोहोचलेले आहे। तर बँकेत खूप गर्दी होती आणि बँकेचं काम म्हटलं तर तुम्हाला माहितीच आहे खूप लेट, सरकारी काम आणि 6 महिने थांब, सरकारी कामाचं हे सगळं असतं। तर आता पोहोचलेले आहे घरी। तर मला 3 वाजता आणि जायचं आहे, अजून काही झालेलं नाही काम पूर्ण, थोडं होतं ते करून आलेले आहे। आणि स्वयंपाक तर सकाळीच केला मी, पण मुलं वगैरे जेवलेले आहेत। तर इकडे बघा विघ्नेश इथं बसलेला आहे, त्याला इथं बघा किती वाजलेले आहेत, दुपारच्या 2 वाजलेले आहेत। आता मी जेवण करते आणि त्यानंतर कामाला लागते। काही काम झालेलं नाही, कपडे लादी झाडू सगळं तसंच आहे, भांडी पण किचनवरची तशीच सगळी पडलेली आहेत, काही सुद्धा केलेलं नाही। तुम्हाला दाखवते किचनमध्ये पसाराच पसारा आहे। तर हा बघा पसारा सगळा तसाच आहे। आता जेवण करते अगोदर 2 वाजलेले आहेत म्हणून, आणि माझं डोकं तर खूप दुखायला लागलेलं आहे कारण सर्दी झालेली आहे मला, त्यामुळे मला तर काय सुचना झालंय, गच्च एकदम डोकं झालंय आणि कानांत दुखतंय सर्दीला। चला जेवण करून घेते अगोदर। हा व्हिडिओ आहे तो मंगळवारचा येतोय ताईंनो तुम्हाला। तर मला ना टाइमच नव्हता एडिटिंग करायला, मी गावी गेलेली होती एका दिवसासाठी, एका दिवसातच परत आली, पण जायला 1 दिवस आणि यायला 1 दिवस लागतो, त्यामुळे मला टाइम भेटलं नाही व्हिडिओ पाठवायला। तर मी आज तुम्हाला हा व्हिडिओ पाठवते। सकाळी मला उठायला उशीर झालेला होता कारण रात्री आम्ही एडिटिंग करीत बसली, तिथंच मला उशीर झाला झोपायला आणि मग सकाळी उठायला पण मग उशीर झाला। तर मी आता किचन ओटा वगैरे पुसून घेत्या आणि शेगडी पण पुसून घेत्या, कारण सकाळपासून ना स्वयंपाक केलेला होता, तो सगळा पसारा आहे तो किचनवरती तसाच पडलेला होता। बँकमध्ये 11 वाजता गेली तर मला यायला 2 वाजले। बँकमधलं अजून तर काही काम झालेलं नाही, पण म्हटलं घरी जावावं आणि काम आहे ते उरकून यावं, पण त्यांनी फोन केला बँकमधल्या माणसाने की आणि जायचं आहे। तर बघू होईल तेवढं काम करते आणि त्यानंतर मग जाते। तर परवाच्या व्हिडिओला ताईंनी खूप छान प्रेम दिलं, लाईक केलेल्या होत्या, कमेंट केलेल्या होत्या, खूप छान छान कमेंट होत्या ताईंच्या। तर तुमच्या सर्वांचं ना मनापासून खूप खूप आभार मानते, कारण एवढं प्रेम देत आहे माझ्या व्हिडिओला, तर खूप छान वाटतं। आता खरकाटी भांडी सगळी आहेत ती धुवून घेतली, आता घासून घेते। सगळी भांडी आहेत ती घासून घेतलेली आहेत, किचन ओटा पण घासून घेतला, धुवून घेतला। तर आता भांडी आहेत ती नितळून ठेवली, त्यानंतर आता किचन ओट्यावरचं पाणी आहे ना ते मापने काढून घेते। आता ना दुपारच्या 3 वाजलेले आहेत, झाडू मारलेला आहे आणि भांडी वगैरे घासलेली आहेत, कपडे अजून धुयायचे आहेत। तर कपडे धुया मागं येते कारण बँकेतनं फोन आलेला तुमचं काम झालेलं आहे या म्हणून। तर आता जाते बँकेतलं काम करून येते, मग किती वाजता आहेत काय माहित नाही, आता मागे येते। तर आताच बँकेतनं आलेले आहे, झालेलं आहे बँकेतलं काम, आता घरातलं काम राहिलेलं आहे ते करते। तर कपड्यांच्या घड्या घालायच्या, आता कपडे आलेले आहेत टेरेसवरून। तर हे बघा खालचा अजून झाडू मारायचा, तर झाडू पण येत आहे आणि त्यानंतर कपडे पण धुवायचे आहेत, ती कपडे पण धुवून टाकते। तर घड्यात बघा 3:30 वाजून गेलेले आहे, सगळा पूर्ण दिवस आहे तो कामातच गेलेला आहे, इकडं जा तिकडं जा, काम तर काहीच झालेलं नाही अजून, कपडे धुवायचे 4 वाजले तरी। तर आता कपड्यांच्या घड्या घालते, झाडू मारते आणि नंतर मग कपडे धुते। तर चला। तर काही ताईंनी कमेंट केलेली होती की ताई तुम्ही कपडे धुता ती कशी धुता, हाताने धुता की मिशनीने धुता? तर मी ना हाताने धुते आणि पिळाय फक्त मिशनीला टाकते। मी कपडे धुता वेळी सर्फ पावडरचं पाणी करून त्यामध्ये भिजवून नंतरच कपडे धुत असते। तर एका टपामध्ये पाणी घेतलेलं होतं, त्यामध्ये 3 चमचे सर्फ पावडर टाकलेली होती। सर्फ पावडर चांगली हाताने ना मिक्स करून घेतली, त्यानंतर कपडे भिजवून घ्यायची, नाहीतर सर्फ पावडर खालीच राहते मिक्स नाही चांगली केली की। तर आता सर्फ पावडर पण सगळी मिक्स करून घेतलेली होती पाण्यामध्ये। आता कपडे आहेत ती भिजवून घेते, म्हणजे साबण पण जास्त लावावा लागत नाही आणि जास्त चोळाय पण लागत नाहीत, मळलेले कपडे असतात ती फास्ट मध्ये निघतात। तर मी कपडे पण सगळी धुवून घेतली। मी मॅक्सी घातलेली आहे आता, कारण ना ड्रेसनं कपडेच धुता येत नाहीत, बसायच येत नाही व्यवस्थित, म्हणून मॅक्सी घातली आणि त्यानंतर कपडे धुतली। डस्टबिन पण मला धुयाचा होता, 2-3 दिवस झाले डस्टबिन धुतलाच नव्हता, तर तो सुद्धा धुवून घेतला। आता कपडे धुवून घेतलेले आहेत,
कपडे तर झालेले आहेत, बाथरूम वगैरे धुवून घेतलं, त्यानंतर मिशनीला लावलेले आहेत कपडे. तर आता ना लादी पुसायची आहे, तर चला मी लादी पुसून घेते. अगोदर झाडू मारला आणि लादी पुसून घेते. मिशनीला सुकायला कपडे टाकलेले आहेत, ती पण सुकट टाकायचे, ती नंतर टाकते, पण लादी पुसून घेते. आणि वरची पण लादी पुसायचे, कपडे सुकट टाकली वरची की मग वरची लादी पुसून घेणार आहे. तर ही अगोदर लादी पुसून घेते मी. आता कपडे वगैरे धुवून घेतली आणि कपडे आहेत ते मिशनला पिळायला लावलेले आहेत, कारण पिळून ना मस्त अशी निघतात मिशनीतून आणि सुकून पण निघतात. थोडी सुकायला मग रशीवरती टाकल्यानंतर जास्त वेळ घेत नाहीत, त्यामुळे मी आता मिशनला पिळायला लावलेले आहेत. म्हटलं कपडे आपली पिळून होईपर्यंत लादी पुसून घ्यावी. तर लादी सकाळपासून पुसलीच नव्हती, खूप खराब झालेली होती, पायाला चिकट लागत होती. तर म्हटलं चला तर आता काम झालेलं आहे, थोडंफार राहिलेलं आहे, तर लादी पुसून घेऊ. तर लादी ना सकाळीच पुसली ना तर चांगलं वाटतं. मी 10 ते 11 वाजेपर्यंत लादी पुसून घेते, त्यामुळे मला असं चिकट लागत नाही पायाला. पण आज ना 3 वाजल्या तरी माझं काम झालं नव्हतं, तर अशी चिकट पायाला लागत होती, खूप घाण वाटत होतं. तर आता सर्व लादी आहे ती पुसून घेते मी आता. कपडे पिळायला लावलेले झालेले आहेत, आता सुकायला टाकते टेरेसवरती. तर चला मी काढून घेते टपामध्ये. मिशनीतले कपडे काढलेली होती ती सुकायला टाकून आली टेरेसवरती. आणि वरच्या हॉलमधली लादी सुद्धा खूप खराब झालेली होती, कारण 4 दिवस झाले लादी पुसलीच नव्हती. जास्त मी पुसत नाही सारखी, कारण इथं कोण वरती नसतं, मुलंच अभ्यास फक्त करतात, त्यामुळे जास्त खराब होत नाही. रहदारी म्हटल्यानंतर खालच्या हॉलमध्येच होते आणि खालचीच लादी आहे ना जास्त खराब होते. येणं जाणं म्हणा, धूळ वगैरे खालच्याच रूममध्ये असते. इथली काही लादी खराब होत नाही, कारण इथल्या खिडक्या येताना वरच्या हॉलमधल्या त्या बंद असतात, त्यामुळे काही धूळ वगैरे नसती किंवा खराब पण होत नाही, त्यामुळे सारखी काही मी पुसत नाही. आता या वरच्या हॉलमधली पण लादी पुसून घेतलेली आहे. आता सगळं काम झालेलं आहे. घड्याळामध्ये खाली जाऊन तुम्हाला दाखवते किती वाजलेल्या. आता 5:30 तरी वाजले असतील. लाईट वगैरे बंद करते आणि जाऊ आपण खाली. चला, अंधार दिसतोय ना तुम्हाला, तर लाईट पण लावते खालची, कारण 6 वाजले ना की अंधार सगळा होऊन जातोय. झालेले आहे. तर बघा किती वाजलेले आहेत, 5:45. सकाळच्या कामाला मला 5:45 वाजले. एवढा वेळ गेला माझा कामात. आता ना जरा फ्रेश होते आणि मग चहा करते थोडासा, म्हणजे बरं वाटेल थोडं चहा घेतल्यानंतर. सकाळपासून ना धावपळ इकडं तिकडं चाललेलं आहे. तर चला चहा ठेवते मी जरा. मुलांना एका दिवसासाठी भावाच्या इकडे पाठवलेले आहे, कारण आम्ही गावी चाललेलो आहे मतदानासाठी. तर म्हटलं मुलांना कुठं घेऊन जायचं एका दिवसासाठी, त्यांचं पण हाल होतं आणि आपलं पण हाल होतं, त्यामुळे म्हटलं नाही पनवेलला ठेवू, कारण भाऊजाईचं काही मत नाही, त्यामुळे ती काही जाणार नाही. भाऊ जाणार आहे गावाला, पण म्हटलं चला तिच्याजवळ ठेवू, कारण तिने सुट्टी पण घेतलेली होती, कारण मुलं जाणार होती म्हणून. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ताईनो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ व सर्वांना शुभरात्री. आता मुलं पनवेलला गेलेली आहेत, कारण आम्ही चाललोय गावाला एका दिवसासाठी. मतदान आहे म्हणून चाललेलं आहे, तर गेलेले आहेत आता मुलं. तर माझा स्वयंपाक पण चाललेला आहे किचनमध्ये, तुम्हाला दाखवते मी. तर हा बघा स्वयंपाक चाललेला आहे, भाकरी वगैरे झालेले. आता हे मसाले आहेत ते बारीक करते. आता मसाले बारीक करून घेते. भाजी अजून करायची आहे, 8 वाजलेले आहेत. तर चला.